हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी भाग्यश्री. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज पेपर कटिंग. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर आता इथं मी सुरुवातीला पाठीमागचा भाग टाकून घेणार आहे. मी सिंगल पेपर घेतलेला आहे. तर इथं उंची रेडी उंची इथं 14 इंच आहे. तर 1 इंच मी जास्त घेतलेला आहे. 15 इंच उंची घेतलेली आहे. लाईन देऊन घ्यायची. तर आता इथे शोल्डर टाकून घेत आहे मी. शोल्डर मी इथं 5.5 इंच टाकून घेते. आणि आर्महोल सुद्धा आपल्याला 5.5 इंचच टाकून घ्यायचा आहे. शोल्डर मी 5.5 इंच टाकलेला आहे. आर्महोल मी 5.5 इंच टाकलेला आहे. आणि छातीचा चौथा भाग हा 9 इंच टाकून घेते. कारण आपला जो ब्लाऊज आहे, आपण जो मापाला जो ब्लाऊज घेतो त्याचा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे. आणि प्लस मार्जिनसाठी 2 किंवा 1.5 इंच घ्यायचा आहे. तर इथं बॉक्स तयार करून घ्यायचा. तुम्ही जो ब्लाऊज मापाला घेतलेला आहे त्या ब्लाऊजचा छातीचा चौथा भाग काढायचा आणि छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच ॲड करायचे त्याच्यासाठी मार्जिनसाठी. तर इथं मी 2.5 इंच घेतलेला आहे गळा रुंदी. आणि इथं मी पाठीमागचा गळा टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा टाकून घ्या. आता इथं मला गळा डीप ठेवायचा असल्यामुळे मी इथं 3 इंच खालची गळा रुंदी मी इथं 3 इंच घेत आहे. तुम्हाला याच्यापेक्षा अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता गळ्याला. मी इथं गोलच आकार देऊन घेते. तर इथं आपल्याला पाठीमागच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं मी 1.5 इंच घेतलेला आहे पाठीमागच्या मुंड्याला. आणि आतल्या मुंड्याला 1 इंच. तुम्ही इथं बघू शकता एकदम व्यवस्थित असा आकार आलेला आहे. आणि थोडंसं किंचित मी खाली घेतलेलं आहे. आपण जिथं मार्जिन जिथं घेतली होती 2 इंचाची किंवा 1.5 इंचाची तिथं थोडंसं मी खाली घेतलेलं आहे. म्हणजे पाठीमागच्या साईडने आपल्याला ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो, फिटिंग व्यवस्थित येते. तर हा झाला पाठीमागचा भाग. इथं थोडंसं शोल्डर मी इथं डाऊन करत आहे. तर जेवढं आपण ड्रॉ केलेलं आहे तेवढं कट करून घ्यायचं. हा झाला पाठीमागचा भाग. खूप साधी सिंपल अशी मी पद्धत सांगितलेली आहे प्रिन्सेस कटिंगची. 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज पेपर कटिंग आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.
स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला छोटी छोटी माहितीही समजेल. आता इथं मी पेपर घेतलेला आहे, थोडासा मोठा पेपर घेतलेला आहे. कारण आपल्याला 2-2 इंचांनी पुन्हा वाढवून घ्यायचा आहे, म्हणून मी थोडासा जास्त पेपर घेतलेला आहे मोठा. आता हे सेम आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. पाठीमागचा भाग जसा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता पाठीमागं आपण जी गळारुंदी टाकली होती तशी सेम इथं पण आपल्याला गळारुंदी टाकून घ्यायची आहे. आणि समोरचा गळा हा 6.5 इंचावर टाकायचा आहे. तुम्हाला जर छोटा हवा असेल तर 5.5 इंचावर टाकू शकता. नॉर्मल हा 6.5 इंचावरच टाकतात. खालची गळारुंदी सुद्धा मी 2.5 इंचावर घेतलेली आहे. तर बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा. तर आता इथं आपल्याला आतल्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मी तर आर्मोल हे पुन्हा टाकून घेते. आता इथं आपल्याला 1 इंच आतला मुंडा टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं अर्धा इंचावर आपल्याला आतमध्ये आतला मुंडा घ्यायचा आहे. आणि मग आतल्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. तर इथं आतल्या मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. इथून आपल्याला खालच्या साईडनी 1 इंच घ्यायचं आहे जास्त आणि लाईन देऊन घ्यायची. तर वरच्या साईडने मी अर्धा इंच मार्जिंगसाठी सोडलेला आहे, कारण का अर्धा इंच हे मार्जिंगसाठी जाईल. आणि त्यापासून आपल्याला कप साईज टाकायची आहे. तिथून इथे मी 10 इंच कप साईज टाकलेली आहे. इथून 4 इंच घेतलेला आहे आडवं, कप साईजच्या बाजूने 4 इंच घेतलेले आहे आणि इथून 3.5 इंच घेतलेला आहे. इथं लाईन देऊन घ्यायची. आणि जिथून आपण कप साईज घेतली होती तिथं 1 इंच सोडून आपल्याला वरती आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला जर आकार देता येत नसेल तर तुम्ही तिरका टेप धरून लाईन देऊन घ्या आणि नंतर मग आकार देऊन घ्या. अर्धा इंच याचा मध्य काढून घ्या. या तिरक्या लाईनीचा मध्य काढून अर्धा इंच सोडून असं प्रिन्सेस कटला. आता इथून मी 2 इंच घेतलेला आहे आणि इथून सुद्धा 2 इंच घेतलेला आहे.
2 किंवा 1.5 इंच घ्यायचं आपल्याला आकार, कप साईज आकार देण्यासाठी. तर इथं माझ्याकडं पट्टी होती, स्केल होती, म्हणून मी स्केलने आकार दिला आहे. तर तुम्ही हाताने पण देऊ शकता आकार. तर आपल्याला खालच्या साईडने आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, एकदम व्यवस्थित असा आकार आलेला आहे. तर आता इथल्या साईडने आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने 1 इंच घ्यायचं आहे. कारण आपण हे इथं 2 इंच घेतलेलं आहे ना टक्ससाठी, ते 2 इंच आपण जर मधलं पेपर जर काढला तर ते 2 इंच आपले स्टिच करण्यासाठी जातील, म्हणून इथं आपण जास्त 2 इंच घ्यायचं साईडने. कारण इथून आपण 2 इंच जे स्टिच देण्यासाठी जाईल तिथं आपला पप तयार होईल ना, म्हणून त्याच्यासाठी 2 इंच साईडने घ्यायचं. तर आता इथं बघू शकता पूर्ण पेपर कटिंग तयार आहे. प्रिन्सेस कट 36 साईजचा ब्लाऊज पेपर कटिंग. तर आता इथून आपण अर्धा इंच घेणार आहोत. हुकालुकाच्या पट्टीसाठी अर्धा इंच घ्यायचं. तर आता इथं बघू शकता तुम्ही पूर्ण पेपर कटिंग तयार आहे. मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहेत पेपर कटिंगचे, स्टिचिंगचे सुद्धा टाकलेले आहेत. लेहंगा, पोलका, वन पीस, ब्लाऊज स्टिचिंग, कटिंग कसा करायचा, खूप सारे मी असे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलला एकदा नक्की भेट द्या. आरी वर्कचे सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत. चेन स्टिच कशी करायची, बुट्टी तयार कशी करायची, आरी वर्कच्या रिंगला कापड कसं लावायचं, असे तुम्ही एकदा नक्की माझ्या यूट्यूब चॅनेलवर जाऊन बघा. लाईक करा, शेअर करा. मी प्रत्येक व्हिडिओ असे टाकलेले आहेत. तर आता इथं बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित अशी पेपर कटिंग आलेली आहेत. मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवलेलं आहे.
तुम्हाला कोणत्या साईजची पेपर कटिंग हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी प्रत्येक व्हिडिओ टाकलेला हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. थँक्यू.